नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण अचूक पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आजची ही रेसिपी नववधू नवशिक्यांसाठी अतिशय उपयोगी आहे. असं तर हा प्रसादाचा शिरा सगळ्यांच्या घरी एकाच पद्धतीने केला जातो, पण काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्ही हा प्रसादाचा शिरा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट तयार करसाल. आणि बघा किती मऊ लुसलुशीत हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रसादाचा शिरा सव्वाच्या मापात केला जातो. 1.25 किलो असो किंवा 1.25 वाटी असो. आणि बऱ्याच वेळी प्रसादाचा शिरा करताना चिकट होतो, अगदी मऊ लुसलुशीत तयार होत नाही. त्यासाठी आज मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर केलेल्या आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रसादाचा शिरा तयार करताना 1.25 या मापाला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करून घ्या. याच्यासाठी मी 1.25 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. शक्यतो प्रसादाचा शिरा तयार करताना आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच वाटीने आपण 1.25 वाटी साखर मोजून घेणार आहोत. रवा आणि साखर समप्रमाणात. त्याच्यानंतर त्याच वाटीने आपण तूप मोजून घेणार आहोत. तूपसुद्धा आपल्याला 1.25 वाटी घ्यायचं आहे. शक्यतो प्रसादाचा शिरा तयार करताना तूप आणि दूध गाईचंच वापरायचं आहे. त्यानंतर बघा, रवा, साखर आणि तूप आपल्याला समप्रमाणात घ्यायचं असतं. 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर आणि 1.25 वाटी गाईचं वितळून घेतलेलं तूप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण 1.5 वाटी गाईचं दूध घेणार आहोत. शक्यतो गाईचंच दूध वापरा. त्याच्यानंतर 1.5 वाटी पाणी, असं 3 वाटी आपण हे दूध आणि पाणी घेतलेलं आहे. तुम्ही संपूर्ण दूध वापरू शकता किंवा संपूर्ण पाणी वापरलं तरी चालेल. आता दूध आणि पाणी आपण बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. कढई चांगली गरम झालेली आहे. घेतलेलं तूप आपण कढईत घालून घेऊ आणि 2 चम्मच तूप बघा मी नंतर घालून घेणार आहे, त्याच्यासाठी बाजूला ठेवून देऊ. तूपसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तर थोडंसं रवा घालून बघायचं. मस्त आपला कडकडीत तूप गरम झालेला आहे. आता आपण रवा घालून घेऊया. शिरा तयार करण्यासाठी घेतलेलं भांडं थोडंसं मोठं आणि जाड बुडाचं घ्यायचं. आता आपण अगदी मंद आचेवर रवा चांगलं फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, किंवा रव्याचा रंग हलकासा बदलतो तोपर्यंत आपण हे अगदी मंद आचेवर भाजून घेऊया. प्रसादाचा शिरा तयार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की रवा चांगला भाजला गेला पाहिजे. त्यामुळे कुठेही गॅस मोठा करायचा नाही. अगदी मंद आचेवर आपण बघा थोडं थोडं तूप घालून रवा चांगला भाजून घेणार आहोत. एकाच वेळी तूप घालून घेतलं तरीही काही हरकत नाही, पण मी थोडं थोडं करून तूप घालून रवा भाजून घेणार आहे. आणि भाजण्यासाठी शक्यतो पसरट भांडं वापरा, म्हणजे रवा सगळीकडने एकसारखा भाजला जातो आणि भाजण्यासाठी सुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही. बघा, अजून राहिलेलं तूप मी घालून घेतलेलं आहे. आणि शिरा करताना आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा, म्हणजे शिरा छान मऊसूत तयार होतो. आपला रवा अर्धा भाजलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. त्यावेळी आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवायचं. आधीच गरम करायचं नाही, कारण दूध आणि पाणी थोडंसंच आहे, त्यामुळे पटकन गरम होतं. आता आपण बघा साधारण 4-5 मिनटं रवा चांगला मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. हलकंसं रव्याचा रंग बदललेला आहे आणि रवा छान फुललेला आहे, बघू शकता तुम्ही. शिरा तयार करताना रवा आपण जितका मंद आचेवर भाजतो ना तितका छान रवा फुलला जातो आणि शिरासुद्धा आपला मऊ आणि हलका राहतो आणि चिवट होत नाही, म्हणजे खाताना घशात अटकत नाही आणि दिवसभरसुद्धा मऊसूत राहतो. बघा, त्याच्यानंतर मी काही ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट कुठले आवडतं ते घालून घेऊ शकता. आता आपण रवा अर्धवट भाजला की केळी घालून घेणार आहोत. केळी छान तुपात परतून घेतली ना तर चवीला खूप छान लागते. आता बघा मी 1 केळी घेतलेली आहे आणि केळी घेताना पिकलेली घ्यायची, कच्ची केळी वापरू नका, कारण शिरा आंबट होऊ शकतो. बघा, केळी घातल्यानंतर आपण ही तुपात चांगली परतून घेऊया. केळी रवा अर्धवट भाजल्यानंतरच घालून घ्या, म्हणजे केळीचा जो वास येतो तो येत नाही आणि शिरासुद्धा काळा पडत नाही. म्हणजे वरून केळी घातली ना तर केळीचा रंग काळा पडतो आणि शिरासुद्धा चवीला चांगला लागत नाही. त्यामुळे आपण हा शिरा दिवसभर ठेवला ना तरीसुद्धा काळा पडणार नाही आणि याचा वाससुद्धा येणार नाही. त्यामुळे
केळी रवा अर्धवट भाजल्यानंतरच घालून घ्यायचा आहे. केळी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 4-5 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. बघा, त्याच्यानंतर आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रणसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम आहे, कढईसुद्धा गरम आहे, त्यामुळे हे थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. गरम केलेलं दूध आणि पाणी घालताना एका हाताने दूध आणि पाणी घालायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं, म्हणजे एकसारखं मिक्स होतं आणि गुठळ्यासुद्धा होत नाही. बघा, मी सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर 1-2 मिनटाची आपण वाफ काढून घेऊया. आणि बघा, मऊसूत असा आपला शिरा तयार झालेला आहे. आणि शिरा तयार करताना साखर आधीच घालायचं नाही, या स्टेजला आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता मी घेतलेली 1/4 वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. शिरा तयार करताना साखर सुरुवातीला घालायची नाही, कारण शिरा चिकट होऊ शकतो. सुरुवातीला शिरा आपल्याला तुपात चांगला फुलेपर्यंत भाजायचं, मग नंतर पाणी आणि दुधाचं मिश्रण घालायचं, त्याच्यानंतर 2-3 मिनटाची वाफ काढायची आणि नंतरच साखर घालून घ्यायची आहे. असं केल्याने शिरा छान मऊसूत तयार होतो आणि चिकट तयार होत नाही. आता साखर घालून आपण हे साधारण 2-3 मिनटाची अजून एकदा वाफ काढून घेऊया. आणि बघू शकता तुम्ही, आपला मस्त असा सॉफ्ट शिरा तयार झालेला आहे. अजिबात कुठेही चिकट झालेला नाही, अगदी मऊ लुसलुशीत आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. फक्त शिरा तयार करताना गॅस अगदी मंद ठेवायचा आणि ज्यावेळी वाफ देतो त्यावेळी शिरा अधूनमधून मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली लागू नये याच्यासाठी. आणि मस्त बघा, पारंपरिक पद्धतीने सत्यनारायण प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता प्रसादाचा शिरा तयार करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पाने घालून घेऊया आणि प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा आता श्रावण सुरू झालेला आहे, सत्यनारायणासाठी किंवा बाप्पाच्या नैवेद्यासाठी असा प्रसादाचा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा. आज आपण तयार केलेल्या एवढ्या प्रमाणात प्रसाद म्हणून हातावर द्यायचा असेल ना, तर 1-1 चमचा प्रसाद हा साधारण 30 ते 35 लोकांना आरामात पुरतं. आणि पानात वाढायचा असेल ना, तर साधारण 5 ते 6 जणांना हे प्रसादाचा शिरा अगदी योग्य आहे. तर कशी वाटली आजची ही पारंपरिक रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.